वाल्मिक कराडकडून मदतनीसासाठी न्यायालयामध्ये याचिका. स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्यामुळे झोपताना ऑटो सीपॅप मशीन चालवण्यासाठी मदतनीस पाहिजे अशी विनंती. अर्जानंतर न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरवल्याचं सुचवलं. सुरेश धस यांनी मंत्रालयात घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. बीड प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा या मागणीचं धस यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांना पत्र. सुरेश धस यांनी निवेदन दिल्याप्रमाणे देशमुख हत्या प्रकरणाची केस घ्यावी यासाठी उज्ज्वल निकमांना विनंती केली. त्यांनी 2 दिवसांचा वेळ मागितल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र. वाल्मिकच्या कोठडीपर्यंत बाहेरचे लोक जात असून यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा पत्रात उल्लेख. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांकडनं आरोपींचे फोटो लावून वॉन्टेड असल्याचं प्रसिद्धीपत्रक. आरोपींचा ठावठिकाणा माहिती कळवण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमामध्ये आज शरद पवार भुजबळ एकाच मंचावरती येणार. पुण्यातल्या चाकणमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. आज साताऱ्यातल्या नायगावमध्येही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंती सोहळा. अनेक मंत्री करणार स्मारकाला अभिवादन. मात्र अजित पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष. आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळ एकाच मंचावरती एकत्र येणार. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव या त्यांच्या मूळ गावी भव्य कार्यक्रमाचं आयोजन. सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला त्या नायगावातील वाड्याचा जीर्णोद्धार. 19व्या शतकात जशी वाड्याची रचना होती तशा स्वरूपात वाडा पुन्हा उभा करण्यात आला. गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवी ओळख मुख्यमंत्री देणार असतील तर त्यांचं स्वागत. गडचिरोलीत संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र. सामना अग्रलेखातनं फडणवीसांचं कौतुक. लांजा तालुक्यातील ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्वाची बैठक. राजन साळवींच्या भूमिकेकडे लक्ष. कोणतीही भूमिका घेतली तरी खंबीर पाठिंब्याचा पदाधिकाऱ्यांचा साळवींना शब्द. गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार. राज्यातील वाळू माफियांवरती आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या बंगल्यावरती 1.5 वर्षात 14 कोटींची घरगुती वस्तूंची खरेदी. आमदार प्रशांत बंब यांनी उघड केली माहिती. यावर आयुक्तांचं चौकशीचं आश्वासन. मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा संबंध टेरर फंडिंगशी असल्याचा संशय. 255 खात्यातनं तब्बल 379 कोटी विविध राज्यातनं काढण्यात आले. घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1000 कोटींची. ईडीला संशय. शिर्डी विमानतळावरनं लवकरच नाईट लँडिंगची सुविधा पूर्ण होणार. सोलापूर मुंबई विमान सेवाही लवकरच सुरू होणार. साईंच्या दर्शनानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. शिवराज सिंह चौहान आज नाशिक दौऱ्यावरती. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कृषी मंत्री शेतकऱ्यांना दिलासा देणार का याकडे लक्ष. मंत्री भरत गोगावले आज पदभार स्वीकारणार. गोगावलेंकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खातं. लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंची माहिती. शासन निर्णयामध्ये बदल होणार नसल्याचंही तटकरेंकडनं स्पष्ट. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्यांची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांची स्क्रुटिनी होईल. परिवहन विभाग डेटा देईल त्यानुसार कारवाई होईल. अदिती तटकरेंची माहिती. मुंबईतल्या हवेच्या दर्जाच्या सुधारणा. मुंबईमध्ये सरासरी AQI 119 वर. महापालिकेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत. मुंबई महापालिकेचा 4 कंत्राटदारांसह गुणवत्ता व्यवस्थापन एजन्सी आणि उपअभियंत्यांना दणका. सिमेंट काँक्रीट केलेल्या रस्त्यांवरती खड्डे पडल्यामुळे पालिकेकडनं 3,04,00,000चा दंड. कल्याण डोंबिवलीसाठी अमृत योजनेअंतर्गत 357 कोटींचा पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं मान्यता. यामुळे नव्याने समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्याला मदत होणार.
पश्चिम रेल्वेकडनं प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्या. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस, अहमदाबाद ते भुज नमो भारत रॅपिड सेल आणि वांद्रे टर्मिनस ते वेरावल एक्सप्रेसचा समावेश. सीबीएसईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटीची परीक्षा एकाच दिवशी होणार होती. सीईटी परीक्षेच्या तारखेमध्ये बदल, सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला आता डिजिटल कागदपत्र दाखवता येतील. वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी त्याबाबत लेखी आदेश जारी केले. नव्या वर्षात नौदलाला नवी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी. 15 जानेवारीला होणार जलवातारण या सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता. मुंब्रा येथे मराठी तरुणानं फळं विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्यामुळे वाद. मराठी तरुणाविरोधातच मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवरती अज्ञातांकडनं दगडफेक. सोलापूर जिल्ह्यातील येऊरजवळ दगडफेक. सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी नाही. दगडफेकीचं कारण मात्र अस्पष्ट. मुंबईतल्या धारावीमधील टी जंक्शन परिसरातील ट्रेलरची पार्किंगमधील 5 ते 6 वाहनांना धडक. वाहनं खाडीत जाऊन पडली. अपघातात सुदैवाने जीवितहानी नाही. चालक पोलिसांच्या ताब्यात. कुर्ल्यामध्ये मुलीनेच केली आईची हत्या. आई मोठ्या बहिणीवरती जास्त प्रेम करत असल्याच्या रागातनं हत्या. मुलीनेच पोलीस स्टेशन गाठून हत्येची कबुलीही दिली. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनजवळ मालवाहू कंटेनर उलटला. हायड्रॉलिक मशीनच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने कंटेनर बाजूला केला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. पुणे विमानतळाजवळ दुचाकी आणि 4 चाकी गाडीची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 1.5 भाऊजाईचा जागीच मृत्यू. अमरावतीच्या प्रभू कॉलनीत परिसरामध्ये पतीकडनं पत्नीची हत्या. मृतदेह घरातच दडवून पती फरार. पोलिसांकडून अधिक शोध सुरू. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माईनजवळ 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता. वनविभागाची शोध मोहीम सुरू. अपहरण किंवा हिंस्र प्राण्यानं त्याची शिकार केली असल्याची शंका. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. स्कॉर्पिओला टोईंग व्हॅनची जोरदार धडक. अपघातात 4घांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी. वीर रेल्वे स्थानक परिसरात अपघात झाला. नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात हद्दपारीची कारवाई. मांजा खरेदी तसंच विक्री करणाऱ्या 75 संशयितांवरती तडीपारीची कारवाई. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत दुपारी चोर तसंच शेती पंपाची चोरी करणाऱ्या 2घांना अटक. आतापर्यंत या आरोपींनी केलेल्या 6 गुन्ह्यांची कबुली दिली. अखेर रत्नागिरीच्या लांजा शहरातील बांधकामं पाडण्यास सुरुवात. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी बांधकामं पोलीस बंदोबस्तात पाडण्यास सुरुवात. ऊस गाळप सुरू होऊन 1.5 महिन्याचा कालावधी. अद्यापही मागील वर्षाचं बिल न दिल्यामुळे रयत क्रांती संघटना आक्रमक. पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभागाच्या खुर्चीला हार घालून दिलं निवेदन. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 दिवसापासून व्यवहार ठप्प. मेहनतीचा योग्य मोबदला, मेडिकल सुविधा पुरवण्याच्या मागणीसाठी माथाडी कामगार, हमाल, मापारी आणि टोपलीवाल्यांचं आंदोलन. आयआयटी मुंबईतील संशोधकांकडनं मातीतील विषारी प्रदूषकांचं सेवन करून उपयुक्त पोषक तत्व तयार करणाऱ्या जीवाणूंचा शोध. यामुळे शेत जमिनीतील वाढतं प्रदूषक रोखण्यास मदत होणार. राज्यात थंडीने पुन्हा जोर धरला. गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशापर्यंत घसरला. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार, हवामान खात्याचा अंदाज. निफाडमधला किमान तापमानाचा पारा घसरला. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या. परभणीत थंडीचा जोर वाढला असून तापमान 7.4 अंश सेल्सिअस. शेत शिवारावरती धुक्याची चादर. नांदेडच्या माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाचं आयोजन. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं महोत्सवाचं उद्घाटन. पंजाब नॅशनल बँकला 13,000 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचं प्रकरण. मेहुल चोक्सीच्या परदेशातील मालमत्ता ईडीच्या रडारवर. ताबा मिळवण्यासाठी ईडीचे प्रयत्न सुरू.
काश्मीरचं नाव ऋषी कश्यप यांच्या नावावर ठेवता येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा. जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शहांनी केलं वक्तव्य. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांच्या घोषणा. पियुष गोयल यांच्याकडे उत्तर प्रदेशची तर विनोद तावडेंकडे छत्तीसगडची जबाबदारी. अन्य राज्यांसाठीही निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.